Hi and hello everyone. Welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. Myself महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 मध्ये क्वेश्चन नंबर 9, 10, 11 आणि 12 हे चार क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 9 पासून. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9 मध्ये दिलेला आहे लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ अ रेक्टेंग्युलर गार्डन आर 77 मीटर अँड 50 मीटर. तर 77 मीटर आणि 50 मीटर हे ह्या ठिकाणी लेंथ आणि ब्रेड दिलेली आहे रेक्टँग्युलर गार्डनची. देर इज अ सर्क्युलर लेक इन द गार्डन. तर ह्या गार्डन मध्ये एक सर्क्युलर लेक आहे. लेक लेक म्हणजे विहीर. हॅव्हिंग डायमीटर ऑफ 14 मीटर. तर ह्या लेकचं डायमीटर ह्या ठिकाणी दिलेलं आहे 14 मीटर. ड्यू टू विंड a towel from a terrace on a nearby building fell into the garden. Then find the probability. तर ह्या ठिकाणी आपल्याला probability find करायची. Find the probability of the event that it fell in the lake. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन जे आहे तो ह्या ठिकाणी थोडा बाकी आहे. Then find the probability तर ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट इट फेल इन द लेक. तर ह्या ठिकाणी एक रेक्टेंग्युलर गार्डन दिलेलं आहे. त्या गार्डन मध्ये ह्या ठिकाणी मध्ये लेक आहे. लेक म्हणजे विहीर. तर ह्या गार्डनच्या भोवती एक बिल्डिंग आहे. तर त्या बिल्डिंगच्या टेरेसहून एक टॉवेल ह्या लेक मध्ये पडण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर एक हवेमुळं ड्यू टू विंड a towel from a terrace on a nearby building fell into the garden. तर नियरबाय आसपासच्या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंगच्या टेरेसहून तो टॉवेल जे आहे विंडमुळं हवेमुळं तो उडत उडत ह्या ठिकाणी ह्या लेक मध्ये पडन. तर ह्या लेक मध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपण ही प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी आपण आधी काय करणार आहे, हा जो रेक्टँगल आहे याचा एरिया फाइंड करायचा. त्यानंतर ह्या लेकचा एरिया फाइंड करायचा आणि एरिया ऑफ लेक अपॉन एरिया ऑफ रेक्टँगल हे डिवाइड केल्यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळेल की तो जो टॉवेल आहे तो ह्या लेक मध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी सर्वात आधी आपण हे जे रेक्टँग्युलर गार्डन आहे त्याचा आपण एरिया फाइंड करणार आहे. तर एरिया ऑफ rectangular garden. तर ह्या रेक्टँग्युलर गार्डनचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करा लेंथ इंटू ब्रेड. लेंथ इंटू ब्रेड. तर लेंथ आहे 77, ब्रेड आहे 50. तर ह्या ठिकाणी दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे येते 3850 स्क्वेअर मीटर. तर ह्या ठिकाणी आपण एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन फाइंड केले. एरिया ऑफ rectangular garden is equal to 3850 square meter. आता आपण ह्या ठिकाणी फाइंड करणार आहेत एरिया ऑफ लेक. तर ह्या ठिकाणी आपल्याला आधी ह्या लेकचं रेडियस ऑफ लेक इज इक्वल टू. तर ह्या ठिकाणी आपल्याला डायमीटर दिलेलं आहे लेकचं. तर डायमीटरला आपण जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला रेडियस मिळते डायमीटर डिवाइडेड बाय 2. तर डायमीटर आहे 14 डिवाइडेड बाय 2. तर 2 1 जा 2 7 जा 7 मीटर
तर आपल्याला ह्या ठिकाणी एरिया फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ सर्क्युलर लेक. तर सर्क्युलर लेकचा एरिया फाइंड करायचा आहे. तर पाय आर स्क्वेअर. तर हे जे सर्क्युलर ही जी लेक आहे हे सर्क्युलर आहे, सर्कल शेप मध्ये आहे, त्यामुळं त्याचा एरिया फाइंड करायचा असेल तर आपल्याला एरिया ऑफ सर्क्युलर लेक, तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे पाय आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी पायची व्हॅल्यू आपण घेऊया 22/7 इंटू रेडियस आहे 7 इंटू 7, 7 1 जा 7 1 जा. तर ह्या ठिकाणी 22 इंटू 7, तर हे येते 154 स्क्वेअर मीटर. तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ सर्क्युलर लेक हे आपल्याला मिळालेलं आहे. वन 154 स्क्वेअर मीटर. तर एरिया ऑफ सर्क्युलर लेक इज इक्वल टू 154 स्क्वेअर मीटर. आता आपण ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट इट फेल इन द लेक. तर तो जो टॉवेल आहे तो टॉवेल ह्या लेक मध्ये पडण ह्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. तर आपण ह्या ठिकाणी आधी पार्टिशन करूया. तर ह्या ठिकाणी हे सर्क्युलर लेगच आपल्याला ह्या ठिकाणी एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया फाइंड केलेला आहे. आता आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहे. तर प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. प्रोबॅबिलिटी that the towel, तर ह्या ठिकाणी फेल इन द लेक. तो जो टॉवेल आहे तो टेरेसहून हवेमुळं तो त्या लेक मध्ये पडन ह्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, एरिया ऑफ द लेक डिवाइडेड बाय एरिया ऑफ द गार्डन. तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ लेक आहे 154 आणि एरिया ऑफ गार्डन, तर गार्डनचा एरिया आहे 3850. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण हे दोन्हीही नंबर ह्या ठिकाणी 2 ने डिवाइड करू शकतो. तर आपण ह्या ठिकाणी दोन्ही नंबर 2 ने डिवाइड करू. तर 154 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 2 7 जा 14 आणि 2 7 जा 14 हे येते 77 आणि 3850 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 2 जा 4, 2 5 जा 10. तर हे आलेलं आहे 77/1925. तर आपण ह्या ठिकाणी हे दोन्ही नंबर आपण 7 ने डिवाइड करू शकतो. तर आपल्याला असे नंबर बघायचे ज्याने हे दोन्ही नंबर डिवाइड होऊ शकतात. तर हे दोन्ही नंबर आपण ह्या ठिकाणी 7 ने डिवाइड करू शकतो. तर 7 11 जा आणि ह्या ठिकाणी 7 2 जा 14, 5 बाकी 52, 7 7 जा 49, 3 बाकी 35, तर 7 5 जा 35. आता आपण ह्या ठिकाणी 11 ने 20 ह्या ठिकाणी ह्या नंबरला डिवाइड करू. तर 11 1 जा 11, 11 2 जा 22, 5 बाकी 55, तर 11 5 जा 55. तर ह्या ठिकाणी 1/25. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळाली आहे 1/25. तर ह्या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची सांगितली होती. then find the probability of the event that it fell in the lake is. तर ह्या ठिकाणी
देन फाइंड सोडून इथून पुढे वाक्य लिहायचं. द probability of the event that the towel fell in the lake is 1/25. तर ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी अशी आहे 1/25 टॉवेल त्या लेक मध्ये पडण्याची. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपण हा क्वेश्चन थोडा वेगळा होता. आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये हा एरिया बेस प्रोबॅबिलिटी फाइंड करायची होती. तर अशा प्रकारे आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करता येते. तर हे क्वेश्चन मी कंप्लीट सॉल्व केलेलं आहे. तर आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. Question number 10. In a game of chance, a spinning arrow comes to a rest. Spinning arrow हा जो arrow आहे तो असा फिरत आहे. एक गेम आहे ह्यामध्ये हा arrow असा फिरतोय. comes to a rest. Spinning arrow comes to rest at one of the number 1 2 3 4 5 6 7 8. तर ह्या ठिकाणी 1 to 8 असे नंबर दिलेले आहेत. तर ऑल दिस आर इक्वली लाईकली आउटकम्स. तर ह्या ठिकाणी सर्वांचे प्रोबॅबिलिटी किंवा आउटकम जे आहे ते इक्वल आहे. म्हणजे प्रत्येकाचं समजा ह्या ठिकाणी हा ॲरो फिरत आहे आणि हा ॲरो कोणत्याही एका नंबरवर थांबन ह्याचं आउटकम हे इक्वल आहे. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट. तर 8 अँड ऑड नंबर, अ नंबर ग्रेटर दॅन 2, अ नंबर लेस दॅन 9. तर आपण ह्या ठिकाणी आता या 4 इव्हेंटसाठी आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण सर्वात आधी सॅम्पल स्पेस जे आहे ते लिहिणार आहे. तर सॅम्पल स्पेस हा आपण एस ने डिनोट करतो. इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8. तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस 1 to 8 हा सॅम्पल स्पेस आहे. 1 to 8 नंबर्स. तर ह्या ठिकाणी आपल्याला आता इव्हेंट कन्सिडर करायचं. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू 8. तर ह्या ठिकाणी फर्स्ट इव्हेंट आपण कन्सिडर करणार आहे. लेट ए बी द event that the spinning arrow comes to rest at at 8. तर या ठिकाणी सॅम्पल ए इव्हेंटच्या सॅम्पल स्पेस मध्ये फक्त जो स्पिनिंग एरो आहे तो 8 वर थांबन ह्याची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. तर ए त्याचा सॅम्पल स्पेस आहे 8. तर ह्या नंबर ऑफ
एलिमेंट्स किंवा नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स ए इव्हेंट मध्ये हे 1 आहे. तर प्रोबॅबिलिटी ए इव्हेंटची आपल्याला फाइंड करायची. तर ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणजे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस 1/8. तर P of A is equal to 1/8. तर A इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आलेली आहे 1/8. तर ह्या ठिकाणी सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की तो जो एरो आहे स्पिनिंग एरो हा ऑड नंबर वर रेस्ट करन. तर सेकंड जे क्वेश्चन आहे तर त्याला आपण बी इव्हेंट कन्सिडर करूया. तर ह्या ठिकाणी आपण सेकंड जे क्वेश्चन आहे ते सॉल्व करूया. तर सेकंड क्वेश्चन मध्ये लेट बी बी द इव्हेंट that the spinning arrow comes to rest at an odd number. तर बी हा इव्हेंट आहे त्यामध्ये जो स्पिनिंग एरो कम्स टू रेस्ट ॲट अन ऑड नंबर. तर ह्या ठिकाणी बघा लेट बी बी द इव्हेंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला पुढचं जे आहे बी द इव्हेंट दॅट, तर इथून पुढचं वाक्य जे आहे ते मी इथलंच लिहिलेलं आहे स्पिनिंग एरो कम्स टू रेस्ट ॲट अन ऑड नंबर. तर हे वाक्य लिहिण्यामध्ये काही घाबरायचं नाहीये, इतकं डिफिकल्ट नाहीये. तर तुम्ही ह्या ठिकाणी क्वेश्चन मधूनच आपल्याला हे वाक्य तयार करायचे. तर आपण ह्या बी इव्हेंट साठी हे वाक्य तयार केले. आता ह्या इव्हेंट साठी आपण आता या ठिकाणी सॅम्पल स्पेस, तर बी इव्हेंट साठी सॅम्पल स्पेस. तर ह्या ठिकाणी आपल्याला ऑड नंबर, तर 1 to 8 मधले ऑड नंबर, तर ह्या ठिकाणी 1 3 5 7 हे सर्व ऑड नंबर आहेत. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स बी इव्हेंट मध्ये हे 4 आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला बी इव्हेंट साठी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस 4/8. 4 1 4 2 तर 1/2. तर बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/2. तर बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आली 1/2. आता आपण फाइंड करणार आहे सी इव्हेंट साठी. म्हणजे हा जो थर्ड कंडिशन आहे त्याला आपण सी इव्हेंट म्हणणार आहे आणि त्या इव्हेंट साठी आपण आता या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहे. तर आपण ह्या ठिकाणी थर्ड साठी आपण सी इव्हेंट कन्सिडर करूया. लेट सी बी द इव्हेंट that the spinning arrow
spinning arrow comes to rest at 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 a number greater than 2, at a number greater than 2. तर हा सी इव्हेंट आपण लिहिला आहे. तर सी इव्हेंट मध्ये सॅम्पल स्पेस, तर ह्या ठिकाणी जो स्पिनिंग एरो हा रेस्टला येतो नंबर ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा ग्रेटर नंबर. तर 2 पेक्षा ग्रेटर नंबर आहे 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर ह्या ठिकाणी सी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट सी इव्हेंट मध्ये इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 आहेत. तर आपल्याला आता या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इव्हेंट इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. तर एन ऑफ सी आहे 6, एन ऑफ एस आहे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 8. तर 2 3 जा 2 4 जा, तर हे आहे 3/4. तर सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 3/4 आहे. आता लास्ट इव्हेंट, तर ह्या ठिकाणी हा 4 जो आहे त्यासाठी आपण फाइंड करणार आहे. लेट डी बी द इव्हेंट that the let D be the event that the spinning arrow comes to rest at a number less than 9. तर ह्या ठिकाणी डी हा असा इव्हेंट आहे. तर स्पिनिंग एरो हा रेस्ट करतो नंबर लेस देन 9, 9 पेक्षा लेस नंबर. तर ह्या ठिकाणी 9 पेक्षा लेस नंबर, तर ह्या ठिकाणी सी इव्हेंट साठी सॅम्पल स्पेस. तर 9 पेक्षा स्मॉल म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर एन ऑफ सी इज इक्वल टू 8. तर पी ऑफ सी इज इक्वल टू 8 अपॉन पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी. या ठिकाणी पी ऑफ सी चा प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आधी आपण लिहिणार आहे. तर एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. तर ह्या ठिकाणी एन ऑफ सी आहे 8, एन ऑफ एस आहे 8. तर ह्या ठिकाणी 8 8 कॅन्सल, तर 1. तर सी इव्हेंट सॉरी डी इव्हेंट आहे डी. तर ह्या ठिकाणी डी लिहायचं आहे. डी इव्हेंट आहे ह्या ठिकाणी पण मी डी लिहायचं आहे. तर डी डी डी. तर ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ डी इव्हेंट ही आलेली आहे 1. तर ह्या ठिकाणी आपण इथं मी डी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी लिहिली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ डी इव्हेंट
तर चारही इव्हेंटची आपण या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड केलेली आहे. तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपण ह्या ठिकाणी ए इव्हेंट, बी इव्हेंट, सी आणि डी, तर ह्या चारीची पण प्रोबॅबिलिटी आपण फाइंड केली. तर क्वेश्चन नंबर 10 ह्या ठिकाणी आपण पूर्ण डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. तर आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. There are 6 cards in a box. बॉक्समध्ये 6 कार्ड्स आहेत. each bearing a number from 0 to 5. तर प्रत्येक कार्डवर जो नंबर आहे तो 0 to 5 ह्यामधले नंबर आहेत. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. तर खाली इव्हेंट काय दिले त्यांची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे. दॅट द कार्ड ड्रॉन शोज. तर ह्या ठिकाणी फर्स्ट इव्हेंट आहे अ नॅचरल नंबर, सेकंड आहे अ नंबर लेस देन 1, अ होल नंबर, अ नंबर इज ग्रेटर देन 5. तर ह्या ठिकाणी आपल्याला खाली जे इव्हेंट दिले ह्या सर्वांची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. तर आपण सर्वात आधी ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिणार आहे. तर सॅम्पल स्पेस तर 6 कार्ड्स इन अ बॉक्स, 6 कार्ड्स आहेत आणि इच बेरिंग अ नंबर फ्रॉम 0 to 5. तर ह्या ठिकाणी 6 कार्डवर नंबरिंग जे आहे 0 to 5 आहे. म्हणजे 0, एका कार्डवर 0 आहे, दुसऱ्या कार्डवर 1, 2, 3, 4 आणि 5. तर अशा प्रकारे या ठिकाणी त्या कार्डवर नंबरिंग आहे 0 to 5. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू 6. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट 6 आहे. तर आपण ह्या ठिकाणी आता हे जे फर्स्ट इव्हेंट आहे तो कन्सिडर करणार आहे. तर फर्स्ट इव्हेंट मध्ये फर्स्ट लेट ए बी द इव्हेंट, लेट ए बी द इव्हेंट that let A be the event that card drawn, that the card drawn shows, that the card drawn shows a natural number, shows a natural number. तर ह्या ठिकाणी मी जे सेंटेन्स लिहिले तर ह्या ठिकाणी लेट ए बी द इव्हेंट दॅट, तर हे तर सेंटेन्स तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. द कार्ड ड्रॉन a natural number, that the card drawn shows, that the card drawn shows a natural number, that a card drawn shows a natural number. तर अशा प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी मी बनवलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी ए इव्हेंट साठी आपण सॅम्पल स्पेस, तर ए इव्हेंट साठी सॅम्पल स्पेस. तर ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली काय कंडिशन आहे की नॅचरल नंबर, ए इव्हेंट हा काय आहे नॅचरल नंबर. तर ह्या ठिकाणी नॅचरल नंबर्स, तर 1 पासून नॅचरल नंबर स्टार्ट होतात. तर 1, 2, 3, 4 आणि 5. तर ह्या ठिकाणी हे 5 नॅचरल नंबर्स आहेत. तर एन ऑफ ए इज इक्वल टू 5. तर ह्या ठिकाणी ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला या ठिकाणी फाइंड करायची. तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तर ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी 5 अपॉन 6. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट इज इक्वल टू 5/6.
द सेकंड इव्हेंट मध्ये लेट बी द इव्हेंट that the card drawn shows a number less than 1. तर ह्या ठिकाणी बी हा इव्हेंट असा आहे की जो कार्ड ड्रॉन आहे दॅट द कार्ड, या ठिकाणी कार्ड हा शब्द राहिलेला आहे, दॅट द कार्ड ड्रॉन शोज अ नंबर लेस देन 1. तर ह्या ठिकाणी नंबर लेस देन 1, तर ह्या ठिकाणी 1 पेक्षा लेस हा फक्त 0 आहे. तर बी इव्हेंट मध्ये नंबर ऑफ सॅम्पल्स स्पेस, तर सॅम्पल स्पेस मध्ये ह्या ठिकाणी 0 येते, कारण की 0 to 5 मध्ये आहे. लेस देन 1 हा 0 फक्त नंबर आहे. तर ह्या ठिकाणी n ऑफ बी इज इक्वल टू 1. तर आपल्याला ह्या ठिकाणी आता प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे बी इव्हेंट साठी. तर n ऑफ बी अपॉन n ऑफ एस. तर ह्या ठिकाणी n ऑफ बी आहे 1 आणि n ऑफ एस आहे 6. तर बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 1/6. तर क्वेश्चन नंबर 2 चे आपण ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड केलेली आहे. तर 1/6 आहे की दॅट द कार्ड ड्रॉन शोज अ नंबर लेस देन 1. 1 पेक्षा कमी असणारा नंबरची प्रोबॅबिलिटी 1/6 आलेली आहे. आता थर्ड, तर ह्या ठिकाणी थर्ड मध्ये लेट, आता ह्या ठिकाणी एक इव्हेंट घेतलाय आपण, फर्स्ट बी घेतले आहे सेकंड. आता हा जो तिसरा इव्हेंट आहे त्याला कन्सिडर करूया सी. लेट सी बी द इव्हेंट, लेट सी बी द इव्हेंट that the card drawn shows a whole number. तर ह्या ठिकाणी सी इव्हेंट साठी सॅम्पल स्पेस, तर होल नंबर पाहिजे. त्या कार्ड ड्रॉन शोज अ होल नंबर. तर ह्या ठिकाणी होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 4 5. तर हे सर्व ह्या ठिकाणी जे दिलेले सॅम्पल स्पेस मध्ये आहेत ते सर्व सी इव्हेंट साठी सर्व हे नंबर्स या ठिकाणी होल नंबर आपल्याला घ्यावं लागतं. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट सी इव्हेंट मध्ये n ऑफ सी इज इक्वल टू 6. तर ह्या ठिकाणी सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, तर n ऑफ सी अपॉन n ऑफ एस. तर सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 6 अपॉन 6. 6 1 जा 6 1 जा. तर सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 1. तर ह्या ठिकाणी थर्ड साठी आपण ह्या ठिकाणी थर्ड इव्हेंट सी इव्हेंट साठी थर्ड क्वेश्चनला सी इव्हेंट कन्सिडर केलेला आहे, त्याची प्रोबॅबिलिटी आपण ह्या ठिकाणी 1 आलेली आहे. आता पाहूया नंबर इज ग्रेटर देन 5 साठी ह्या इव्हेंट साठी काय प्रोबॅबिलिटी येते.
तर हा आहे फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन जो आहे त्यासाठी आपण इव्हेंट कन्सिडर करूया डी. लेट डी बी द event that the card drawn shows a number greater than 5. Shows a number greater than 5. तर डी इव्हेंट साठी 5 पेक्षा मोठे नंबर, 5 पेक्षा मोठा नंबर. तर ह्या ठिकाणी 5 पेक्षा मोठा नंबर, या ठिकाणी 5 हा सगळ्यात मोठा नंबर आहे. तर 5 पेक्षा मोठा नंबर एकही नाहीये. तर हा डी जो आहे तो ह्या ठिकाणी एम्प्टी सेट आहे, एकही एलिमेंट ह्या ठिकाणी प्रेझेंट आहे. तर ह्या ठिकाणी डी हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे. हा डी ह्या ठिकाणी हिअर ग्रेटर नंबर इज 5. तर ह्या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर हा 5 आहे आणि त्यामुळं हा जो इव्हेंट डी आहे, इव्हेंट डी इज इम्पॉसिबल इव्हेंट. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स डी इव्हेंट मध्ये 0 आहेत. तर ह्या ठिकाणी डी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. तर एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस, तर 0/6. तर 0/6 म्हणजे डी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आलेली आहे 0. तर आपण ह्या ठिकाणी जे 4 इव्हेंट कन्सिडर केले आहेत तर त्या 4ही इव्हेंटसाठी आपण ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड केली आहे. ही बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे. त्यानंतर सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 1. त्यानंतर डी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 0. क्वेश्चन नंबर 11 ह्यामधले जे 4 इव्हेंट दिले ते आपण, तर ते 4ही इव्हेंटची आपण ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आणि त्याची स्टेटमेंट आणि फॉर्म्युला यूज करून आपण प्रोबॅबिलिटी फाइंड केली आहे. तर हे पूर्ण सोल्युशन ह्या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे. आता पाहूया क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12. A bag contains 3 red, 3 white and 3 green balls. One ball is taken out of the bag at random. What is the probability that the ball drawn is red, not red, either red or white? तर एक बॅग आहे त्यामध्ये 3 रेड, 3 व्हाईट आणि 3 ग्रीन बॉल आहेत आणि एक बॉल त्या बॅग मधून आपल्याला रॅन्डमली काढायचा आहे. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी त्यांनी फाइंड करायला सांगितली की तो जो बॉल आपण त्या बॅग मधून काढणार आहोत तर तो एक तर रेड असेल त्याची प्रोबॅबिलिटी काय, किंवा रेड नसेल ह्याची प्रोबॅबिलिटी काय, आणि एकतर रेड किंवा व्हाईट असेल ह्याची प्रोबॅबिलिटी काय. तर आपण ह्या ठिकाणी सर्वात आधी सॅम्पल स्पेस लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस S is equal to, तर ह्या ठिकाणी 3 रेड, 3 व्हाईट आणि 3 ग्रीन बॉल्स आहेत. तर ह्यांना आपण आधी
ह्या ठिकाणी आपल्याला जे 3 रेड 3 व्हाईट आणि 3 ग्रीन बॉल्स आहेत, तर ह्या ठिकाणी ते आपल्याला कन्सिडर करावं लागते ना आधी. तर 3 रेड बॉल्स म्हणजे आपण त्याला R1 R2 R3, 3 व्हाईट म्हणजे W1 W2 आणि W3 आणि 3 ग्रीन म्हणजे G1 G2 आणि G3 हे आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. तर ह्या ठिकाणी लेट द 3 red balls let the 3 red balls be R1 R2 R3. 3 white balls be W1 W2 W3 and 3 green balls be G1 G2 G3. तर ह्या ठिकाणी G1 G2 G3 हे आपण ग्रीन बॉल्स, W1 W2 W3 व्हाईट बॉल्स आणि R1 R2 R3 हे रेड बॉल्स ह्या ठिकाणी आपण कन्सिडर केलेले आहे. तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस जे आहे, सॅम्पल स्पेस आपण S ने डिनोट करतो. तर ह्या ठिकाणी R1 R2 R3 W1 W2 W3 त्यानंतर G1 G2 G3. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स या ठिकाणी 9 आहेत. तर ह्या ठिकाणी आपण आता सुरुवातीला जे फर्स्ट इव्हेंट आहे, तर त्या इव्हेंटसाठी लेट A be the event that the ball drawn is red. तर ह्या ठिकाणी जे बॉल ड्रॉन केलेला आहे त्या बॅग मधून, तर ते रेड असण्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर ए इव्हेंट साठी सॅम्पल स्पेस, तर ह्या ठिकाणी कंप्लीट हा जो टोटल सॅम्पल स्पेस आहे ह्यामधून आपल्याला फक्त रेड बॉल ह्या ठिकाणी ड्रॉ करायचे आहे. तर एक तर तो R1 असू शकतो किंवा R2 किंवा R3. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स ए इव्हेंट मध्ये 3 आहेत. तर ह्या ठिकाणी P of A is equal to N of A upon N of S. तर N of A upon N of S, तर N of A आहे 3 आणि N of S आहे 9. तर 3 1 जा 3 3 जा, तर 1/3. तर ह्या ठिकाणी ए इव्हेंट जो आहे त्यासाठी प्रोबॅबिलिटी आलेली आहे 1/3.
आता आपण ह्या ठिकाणी जो सेकंड इव्हेंट आहे त्या इव्हेंटसाठी आपण ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहे. तर सेकंड इव्हेंटला आपण बी इव्हेंट कन्सिडर करूया. लेट बी बी द इव्हेंट that the ball drawn is not red. तर जो बॉल ड्रॉन केला आहे तो बॅग मधून काढलेला आहे तो रेड नाही पाहिजे. तर त्या ठिकाणी कोणती बॉल येणार, एक तर व्हाईट किंवा ग्रीन. तर बी इव्हेंट मध्ये W1 W2 W3 त्यानंतर G1 G2 आणि G3. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स बी इव्हेंट मध्ये हे आहेत 6. तर ह्या ठिकाणी आपल्याला बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. तर n ऑफ बी अपॉन n ऑफ एस. n ऑफ बी आहे 6, n ऑफ एस आहे 9. हे दोन्ही हे 3 ने डिवाइड होतात. तर 3 2 जा 3 3 जा. तर ह्या ठिकाणी बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आलेली आहे 2/3. ह्या ठिकाणी थर्ड इव्हेंट लेट सी बी द event that the ball drawn is either red or white. तर ह्या ठिकाणी C is equal to C इव्हेंट साठी सॅम्पल स्पेस एक तर तो रेड असेल किंवा व्हाईट असेल. तर ह्या ठिकाणी रेड आणि व्हाईटच आपल्याला ह्या ठिकाणी बॉल ड्रॉ करायचा आहे. ग्रीन नाही, तर त्यामुळे R1 R2 आणि R3. त्यानंतर व्हाईट मध्ये W1 W2 आणि W3. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स तर हे 6 आहेत. तर ह्या ठिकाणी C प्रोबॅबिलिटी ऑफ C इव्हेंट इज इक्वल टू n ऑफ C अपॉन n ऑफ S. तर ह्या ठिकाणी n ऑफ C आहे 6, n ऑफ S आहे 9. तर हे दोन्ही हे 3 ने डिवाइड होतात. तर 6 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर 2 येते आणि 9 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर 3 येते. तर प्रोबॅबिलिटी ऑफ C इव्हेंट इज इक्वल टू 2/3. तर क्वेश्चन नंबर जो 12 आहे त्यामध्ये आपण ज्या 3 इव्हेंट दिले त्या तिन्ही इव्हेंट साठी ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आपण फाइंड केली आहे. तर ह्या ठिकाणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 9, 10, 11 आणि 12 हे चारही क्वेश्चन ह्या ठिकाणी मी लाईन टू लाईन आणि पूर्ण डिटेल मध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचं सोल्युशन ही त्या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर हे सर्व एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा, समजून घ्या आणि त्यानंतर न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. तर एक्झाम्पल्स खूप इझी आहेत. फक्त तुम्हाला 1 ते 2 वेळा प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर तुम्ही हे एक्झाम्पल खूप
सोप्या आणि साध्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे स्कोर करण्यासारखा चॅप्टर आहे, मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी फॉर टुडेज video we are going to stop here. Thank you for watching this video, and yet if you have not subscribed our channel, you are watching this video for the first time, don't forget to subscribe our channel, and we will meet in the next video, and in next video we will complete this chapter. Thank you.